पुण्यातील कोथरूडमधील ज्येष्ठ नागरिकांना दुर्धर आजाराने अंथरुणाला खिळल्याने किंवा परावलंबित्व आल्याने आपल्या उतारवयातील आनंद त्यांना उपभोगता येत नाही. अशा ज्येष्ठ नागरिक रुग्णांसाठी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून आणि संजीवन हॉस्पिटल तसेच एमक्यूअर फार्माच्या माध्यमातून संजीवन केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आले असून त्याचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या पत्नी अंजली पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, इंडियन बिझनेसचे अध्यक्ष अनिल कोथालिया, एमक्यूअर फार्माचे राजेश नायर, CGHSचे CP चौधरी, MTESचे उपाध्यक्ष डॉक्टर प्रसाद खेळकर, सचिव सुरेंद्र चौगुले, संजीवन हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉक्टर जितेंद्र अग्रवाल, डॉक्टर मनीषा सोलंकी, भाजप कोथरूड दक्षिण मंडळ अध्यक्ष डॉक्टर संदीप बुटाला यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. पुण्यासारख्या महानगरात आज अनेक जण नोकरीच्या निमित्ताने परदेशात स्थायिक झाले आहेत. त्यांच्या आप्तस्वकीयांना एकटेपणामुळे मानसिक किंवा दुर्धर आजारांना सामोरे जावे लागते, तर अनेकदा अपघात किंवा इतर कारणाने अनेक रुग्ण अंथरुणाला खिळतात. या रुग्णांची सेवा करणे बरीच अवघड गोष्ट असते. असे रुग्ण जास्त वेळ अंथरुणाला खिळल्याने बेडसोर सारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. याच कारणास्तव राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण तथा संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून आणि कोथरूडमधील संजीवन हॉस्पिटल आणि एमक्यूअर फार्माच्या माध्यमातून संजीवन केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमाअंतर्गत असाध्य आजाराने ग्रस्त रुग्णांची वैयक्तिक स्वच्छता, औषधोपचार, आहार, व्यायाम आदींची व्यवस्था करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात 50 बेड्सचे हे केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे. ना नफा ना तोटा या तत्वावर केवळ सेवाभावी वृत्तीने हे केअर सेंटर चालवण्यात येणार आहे. नमस्कार. गेली अनेक वर्ष कोल्हापूरला जो सावली नावाचा बेड रिडन पेशंटची सेवा, अंथरुणाला खिळून असणाऱ्या रुग्णांची सेवा नावाचा प्रकल्प कोल्हापुरात सुरू आहे. तो कोथरूडमध्ये सुरू करावा असा माझा प्रयत्न होता. संजीवन हॉस्पिटलने म्हणजे आमचे सांगली जिल्ह्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज बाबा देशमुख अध्यक्ष असणाऱ्या ट्रस्टच्या संजीवन हॉस्पिटलने आपला वरचा मजला ह्यासाठी देऊ केल्यामुळे 50 बेडेड सावली, संजीवन सावली ही आजपासून आपण सुरू करतो आहोत. खरं म्हणजे माझा हा इतका जिव्हाळ्याचा आणि श्रद्धेचा विषय आहे की त्यामुळे मीच अग्रहाने ह्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात उपस्थित राहिलं पाहिजे. पण अचानक माननीय मुख्यमंत्री महोदयांचा खूप अर्जंट एका विषयासाठी 3-4 जणांनी बसण्याचा विषय आल्यामुळे नाईलाजाने मला मुंबईला जावं लागतंय. माझी पत्नी सौ अंजली माझ्या सगळ्याच अशा विषयांमध्ये खांद्याला खांदा मिळून सहभागी असते. ती आज आली आहे. मी तिच्या माध्यमातून तुम्हाला शुभेच्छा देतो आणि हा प्रकल्प उत्तम चालावा असं म्हणणं चुकीचं राहील की म्हणजे मग बेड रिडन पेशंट वाढावे असं म्हणायला लागेल. पण ह्या प्रकल्पामध्ये जे ॲडमिट होतील, राहतील, त्यांना अतिशय बेड रिडन असूनही त्या वेदना विसरायला लावतील अशा प्रकारची सेवा मिळेल असा विश्वास मी संजीवनच्या सगळ्या स्टाफच्या वतीने देतो. आणि पुन्हा एकदा कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. माझं पूर्ण लक्ष या प्रकल्पाकडे आहे. पृथ्वीराज बाबा आणि त्यांची सगळी टीम पण आहे. मंत्री चंद्रकांत पाटील हे अतिशय संवेदनशील मंत्री आहेत. एखादा विषय मनात आला की तो पूर्ण करण्यासाठी ते झोकून देऊन काम करतात. त्यांनी कोविड काळात कोथरूडकरांना अतिशय मोलाची मदत केली. त्यांच्यासारखे कार्य आजपर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधीने केलेले नाही. सामान्य माणसाशी जोडले गेल्यानेच समाजाची ओळख ओळखून चंद्रकांत पाटील आपले उपक्रम राबवत असतात. त्यातून सर्वांनाच प्रेरणा मिळते. या प्रसंगी अशी भावना महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी व्यक्त केली. ऑक्सिजन सिलेंडर्स असतील, ऑक्सिजन असेल, पेशंट बऱ्यापैकी इथले काय अडचणी आल्या तर त्यांना मदत करणं, इंजेक्शन आम्हाला कमी पडली तर त्यावेळेला इंजेक्शन आदरणीय दादांनी या ठिकाणी दिली. खरं तर खंडेलवाल साहेब हे तुम्ही नशीबवान माणसं आहे. दादा कोल्हापुरातून इकडं वारायला आले त्यावेळेला तुमचं नशीब उघडलं. कारण इतकी मदत लोकांना मी कुठल्याच आमदाराकडून बघितलेली नाही. परवा आम्ही बसलो किती वैद्यकीय मदत जी आहे ती हा मतदारसंघ सोडून किंवा पुन्हा सोडून एवढी कोण देत नाही असं माझं मत आहे.
म्हणजे आमचे ते सगळं बघितल्यानंतर डोळे पांढरे होतात आणि दादांच्याकडे सामान्य माणसाची निगा असते. म्हणजे त्याला पुढारी मध्यस्थ वगैरे हा प्रकार या ठिकाणी नाही. सामान्य माणूस दादांशी जोडला गेलेला आहे. आणि ज्या वेळेला दादा इथं आले त्या वेळेला सगळे म्हणायचे की पुन्हा हा सेन्सिटिव्ह आहे आणि दादांना भविष्यात त्रास होईल. पण दादा थंपिंग मतान आले यावेळेला. याला कारण काय तर हे काम आरोग्याचं काम सगळ्यात महत्वाचं काम दादांच्या हातून होतं. आणि दादा या ठिकाणी नाही कुणाला असं त्याला या ठिकाणी मदत करत असतात. महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी ह्या सोसायटीचा अध्यक्ष मी आहे. आमचे सेक्रेटरी आहेत, उपाध्यक्ष आहेत, विश्वस्त आहेत. परंतु आमच्या संस्थेची जी घोडदौड आहे आमच्या अडचणीच्या काळामध्ये संस्था मी 2011 साली अध्यक्ष झालो. ते धोंडूमामा साठेंनी काढलेली 1947 ही संस्था आहे. परंतु मी अध्यक्ष झालो त्यावेळेला या ठिकाणी काही नव्हतं. परंतु अध्यक्ष झाल्यानंतर सांगलीला 2-3 मोठ्या शाळा उभा केल्या. तिथं आता साधारण 3000 मुलं आहेत. या ठिकाणी होमिओपॅथी कॉलेज आमचं व्यवस्थित चालते. हॉस्पिटल व्यवस्थित चालायला लागलं. 11-12वी सायन्स या ठिकाणी चालू केलं. त्याच्यात आमचं एक 20% कर्तृत्व आहे परंतु 80% मदत हे चंद्रकांत. संजीवन हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉक्टर जितेंद्र अग्रवाल यांनी देखील यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. मला आमच्याकडून मधून घेतलं होतं की पुढच्या महिन्याभरामध्ये हे सेंटर उभं राहिलं पाहिजे आणि बरोबर 30 दिवसाच्या आत हे सेंटर आज त्याचं उद्घाटन झालं. याचं सर्व श्रेय खरं तर निखिलजी दादांना आहेच पण निखिलजींना आहे. जसं बाबांनी आता सांगितलं की आपण पळणारा माणूस लक्षात राहत नाही. आपण खरं तर गळ्यात घातलेला हार बघतो, त्या हारातले फूल बघतो, त्याचा वास घेतो, त्याची सुंदरता बघतो. पण त्या फुलांना गुंफणारा जो दोरा आहे ते निखिलजी देशपांडे आहे आणि मला तर त्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजल्या. बेसिकली पॅलिएटिव्ह केअर आजच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर धकाधकीच्या जीवनामध्ये आपण सगळेजण पळत आहोत. आपले ज्येष्ठ वरिष्ठ आईवडील पालक म्हणूया, काही लोक त्यांच्याबरोबर राहतात, काही जण वेगळे राहतात, पण तरीसुद्धा त्यांच्या आरोग्याची चिंता त्यांना असते. आपले बरेचसे पुणेकर आज परदेशात आहेत, त्यांचे आईवडील इथे बंगल्यात राहत असतील किंवा फ्लॅटमध्ये राहत असतील, पण त्यांची काळजी घेणारं कोण नाही आणि त्यांच्या थोड्या छोट्या मोठ्या आजारांसाठी त्यांना पळापळावं लागतं. छोट्या छोट्या कारणांसाठी त्यांना त्रास घ्यावा लागतो आणि त्याच्यामध्ये त्यांची काळजी घेण्याचं कार्य ह्या पॅलिएटिव्ह केअर मार्फत आम्ही करणार आहोत. म्हणजे सेवा शुश्रूषा त्याचबरोबर सकारात्मक ऊर्जा देण्याचं काम आणि ते सेवाभावीप्रमाणे आम्ही या सेंटरमध्ये करणार आहोत. या सेंटरमध्ये आज आपण जर बघितलं तर पुण्याचं मध्यवर्ती ठिकाण असलेलं हे स्थान आहे. कोथरूड जवळ आहे. आसपासची जी बाजारपेठा आहेत, छोट्या मोठ्या पेठा आहेत, मध्यमवर्गीय आणि इतर म्हणजे एखादी व्यक्ती आजारी झाल्यानंतर पूर्ण कुटुंब आजारी पडतं असं मी नेहमी म्हणतो. आणि त्यात जर दुर्धर आजार असेल, काही दिवस 30, 40, 50 दिवस हॉस्पिटलमध्ये काढायला लागले असतील तर मानसिकरित्या आणि आर्थिकरित्या हे कुटुंब खचतं आणि त्यांची परत बेड रिटर्न म्हणून काळजी घेणं हे आर्थिकदृष्ट्या खरंच परवडत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना एक प्रकारे त्यांच्या संवेदना लक्षात घेऊन दादांनी हा विचार केला की अशा लोकांना कुठल्या पद्धतीने मदत करता येईल आणि त्या दृष्टीनं त्या विचाराने हे सेंटर आपण इथे सुरू करत आहोत. या सेंटरमध्ये आम्ही त्यांना 24 तास पूर्णपणे वैद्यकीय सेवा देणार आहोत. पुण्यात आसपास अशा प्रकारचे काही सेंटर्स आहेत पण तिथे इमर्जन्सी सेवा दिली जात नाही. काही अचानक घडल्यास पेशंट तो रुग्ण हॉस्पिटलपर्यंत येतोपर्यंत आघाडीत घडू शकतं. तशा प्रकारच्या गोष्टी होऊ नये याकरता या इथे आपल्याला ICU आहे. 24 तास सेवा देणारे इंटेन्सिव्हिस्ट दीक्षित सरांसारखे, भूषण सरांसारखे अवेलेबल आहे. उत्तम स्टाफ आहे, कर्मचारी वर्ग आहे. छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात की ज्याला मी म्हणतो की टाईम, मिनटाचा प्रश्न, जिथे श्वास कमी होतोय, ऑक्सिजनचं प्रमाण कमी होत आहे, तर त्या क्षणाला त्याची पटकन नोंद घेऊन त्याप्रमाणे उपचार करणं हे आपल्या हॉस्पिटलमध्ये सहज शक्य होईल. आणि या पॅलिएटिव्ह केअरला हे जोड असल्यामुळे, हॉस्पिटलची जोड असल्यामुळे आम्हाला अशा प्रकारच्या कॉम्प्लिकेशन्स टाळता येईल. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.